Multigrade teaching is a single teacher handling more than one grade. The most effective strategies for multigrade teaching are whole class teaching, group teaching, and self directed learning. These three teaching strategies can be used in combination or separately depending on the content being taught. Planning is the key for the success of an effective multigrade classroom. In this video, the teacher of GPS Sateri Bhatt uses the whole class teaching strategy to teach math for grade 2, 3 and 4. इथं मी एक नवीन पद्धत जी तयार केलेली आहे त्या पद्धतीनुसार एकाच वेळी दुसरी, तिसरी आणि चौथी इथं गणिताचा विषय हाताळत आहेत आणि ती चांगल्या प्रकारे मुलं अधिक वजाबाकी करतात. आताच इथं विषय निष्पत्ती एकाच वेळी दुसरी, तिसरी आणि इयत्ता चौथी 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी संख्या इयत्तावार शिकतात आणि बेरजा वजाबाक्या करतात. दुसरीची मुलं 2 अंकी संख्यांच्या अधिक वजाबाकी करतात. तिसरीची मुलं 3 अंकी संख्यांच्या अधिक वजाबाकी करतात आणि चौथीची मुलं 4 अंकी संख्यांची अधिक वजाबाकी करतात. आता इथं एक उदाहरण दिलेलं आहे. वर्तुळात दिलेल्या संख्यामधून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या तयार करा व त्यातून 2 बेरजा व 2 वजाबाक्या करून दाखवा. याप्रमाणे आता इथे एक वर्तुळ काढलेलं आहे आणि त्या वर्तुळात 1, 3, 5, 7, 4 हे अंक काढलेले आहेत. हे 5 अंक आहेत. या 5 अंकातून मुलं या वेगवेगळ्या 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी संख्या तयार करतात. अशा प्रकारे एकाच वेळी तिन्ही वर्ग दुसरी, तिसरी आणि चौथी इथं ही अधिक वजाबाकी त्याच्या अगोदर संख्यांचे वाचन, लेखन, संख्या 3 अंकी, 4 अंकी, 2 अंकी व्यवस्थितपणे इयत्तावार व्यवस्थितपणे त्या संख्या लिहू शकतात, वाचू शकतात आणि त्याची क्रिया पण करू शकतात. अशा प्रकारे एक शिक्षक असल्याकारणानं इथं 4 इयत्ता 3 इयत्तांना इथं मी बरोबर घेतलेलं आहे आणि 3 इयत्ता ही व्यवस्थितपणे ही गणितं सोडवतात. इथं काही शैक्षणिक साधनांचा वापर करावा लागत नाही किंवा आणि कसल्याही गोष्टीचा वापर करावा लागत नाही. या तिन्ही इयत्ता बरोबर शिकतात आणि हे त्यांना काम करण्यासाठी किंवा हा त्यांना अभ्यास करण्यासाठी सोडवण्यासाठी त्यांना जवळजवळ एक पाऊण तास लागतो. या पाऊण तासात या तिन्ही क्लासी इथं गुंतल्यामुळे पहिलीच्या मुलांना मी व्यवस्थितपणे नवीन विषय शिकवू शकतो आणि अशा प्रकारे या खेळीमेळीच्या वातावरणात मुलं शिकतात आणि एकामेकाला मदतही करतात.